मुंबईत मुसळधार पावसामुळे सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर। मुंबई आणि आसपासच्या परिसराला रेड अलर्ट। हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर शिक्षण विभागाकडून सुट्टी जाहीर। विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुढील 4 दिवस पावसाचा जोर। बाजारपेठांमध्ये पाणी भरल्यानं मोठं नुकसान। पुण्यात रेड अलर्ट तर मुंबई, रायगडला ठाण्यात आज ऑरेंज अलर्ट जारी। मुसळधार पावसामुळे मुंबईत लोकल सेवेला फटका। मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे विस्कळीत। पावसामुळे लोकल उशिरानं। मुंबईच्या अनेक भागात मुसळधार पावसाची हजेरी। उत्तर मुंबईत बोरिवली, दहिसर, मालाड, गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी परिसरात मुसळधार पाऊस। ठाण्यात मुंब्रा बायपासवर दरड कोसळली। ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर दरड कोसळली। वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता। मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे पुन्हा पाण्याखाली। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांचे हाल। शिवडीतही मुसळधार पावसाची हजेरी। रस्त्यांना नदीचं स्वरूप तर गुडघाभर पाण्यात नागरिकांचा प्रवास। वसई विरारमध्ये मुसळधार पावसाची हजेरी। रस्त्यावर पाणीच पाणी। नागरिकांची तारांबळ। विजांच्या कडकडाटासह पालघर जिल्ह्याला परतीच्या पावसाची दमदार हजेरी। डहाणू, बोर्डी भागात जोरदार पाऊस। आज पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट जारी। नवी मुंबईच्या सानपाडा परिसरात मुसळधार पाऊस। रस्त्यावर गुडघाभर पाणी। अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं। नवी मुंबईतील कोपरखैरणे परिसरात मुसळधार पाऊस। ठिकठिकाणी पाणी साचलं। नवी मुंबईच्या जुईनगर, बेलापूर, ऐरोली परिसरात पावसाची हजेरी। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। जोरदार पावसामुळे कल्याण स्टेशन परिसरात पाणी साचलं। पाण्यातून वाट काढताना वाहन चालकांची कसरत। बदलापूर आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस। मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नदीचं स्वरूप तर पावसाचा जोर आणखी वाढण्याचा हवामान खात्याचा अंदाज। पुण्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी। सखल भागात पाणी साचल्यानं वाहतूक कोंडीचा नागरिकांना त्रास। पुण्यातील उंडरी परिसरातील सोसायटीत पाणी शिरलं। सोसायटीच्या पार्किंगमध्ये असलेल्या गाड्यांचं नुकसान। छत्रपती संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ग्रंथालयात पाणी। जोरदार पावसामुळे पाणी साचलं। ग्रंथालयात पाणी शिरल्यानं अनेक विद्यार्थ्यांना मनस्ताप। नंदुरबारमध्ये 20 दिवसाच्या विश्रांतीनंतर जोरदार पावसाची हजेरी। अचानक आलेल्या पावसामुळे व्यापाऱ्यांची आणि शेतकऱ्यांची तारांबळ। पिकांचं नुकसान होण्याची शक्यता। वाशिमच्या रिसोड तालुक्यात जोरदार पाऊस। पावसामुळे सोयाबीन, तूर, कापूस पिकांचं मोठं नुकसान। जळगाव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस। जोरदार पावसामुळे चाकरमान्यांची धांदल उडाली। शहरातील रस्ते जलमय। लासलगावसह विंचूर परिसरात मुसळधार पाऊस। काढणीला आलेल्या सोयाबीन, कांदा आणि टोमॅटो शेती पिकाला फटका बसण्याची शक्यता। अमरावती जिल्ह्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसाची हजेरी। सखल भागात पाणी साचल्यानं नागरिकांची तारांबळ। जळगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस। केळी पिकासह इतर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। बच्चू कडूंचं मंत्रालयासमोर भर पावसात आंदोलन। दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडूंचं आंदोलन। मागण्या मान्य होत नाही तोवर आंदोलन सुरूच ठेवण्याचाही इशारा। परळीत धनंजय मुंडेंसमोर राजाभाऊ फड यांचं आव्हान। राजाभाऊ फड परळीतून विधानसभा निवडणूक लढणार। राजाभाऊ फड पवार गटात प्रवेश करणार। फड रत्नाकर गुट्टेंचे जावई। अमरावतीतील काँग्रेस आमदार सुलभा खोडके अजित पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता। 13 ऑक्टोबरला प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती। नायगाव विधानसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच। नायगावची जागा पवार गटाला सोडल्यास नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीला फायदा होईल। पवार गटाच्या शिशिर देशमुखांचं वक्तव्य। नायगावात काँग्रेसच्या मिनल खदगावकरांकडून मोर्चे बांधणी। नवी मुंबईत आज संध्याकाळी पाणीपुरवठा बंद राहणार। जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्ती कामासाठी पाणीपुरवठा बंद राहणार। नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं नवी मुंबई पालिकेचं आवाहन। पुणे शहरात दक्षिण भागाचा पाणीपुरवठा आज बंद राहणार। कात्रजमध्ये मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम करण्यात येणार। शुक्रवारी उशिरा आणि कमी दाबानं पाणीपुरवठा होणार। पाणीपुरवठा विभागाची माहिती। मुंबईतील करी रोड परिसरातील पाणीपुरवठा उद्या बंद राहणार। सेनापती बापट मार्गावरील प्रमुख जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा विस्कळीत। जळगावच्या अनोरेमध्ये पाणी साचल्यानं अंत्ययात्रेला अडथळा। ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांची तारांबळ। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत बैलजोडी विक्रीसाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी। खरीप हंगामाची पेरणी पूर्ण झाल्यानं बाजारात शेतकऱ्यांची गर्दी।
जळगाव ग्रामीण मतदारसंघातील शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश, मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. पवार गटाचे माजी मंत्री सतीश पाटलांना अचानक पंचायत समितीच्या कार्यालयाला भेट दिली. नागरिकांची अनेक कामं प्रलंबित, मात्र अधिकारी पंचायत समितीत गैरहजर. धुळे शहरातील अतिक्रमणाबाबत कडक धोरण करा, नागरी हक्क संघर्ष समितीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. मुक्ताईनगर पंचायत समितीतील शासकीय कार्यालयात उशिरा पोहोचणाऱ्या लेट लतीफ कर्मचाऱ्यांचे उपरोधिकपणाने स्वागत, आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडून फटाके फोडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत. अमरावतीच्या वरुड तालुक्यातील बेनोड शहीद परिसरात पावसाचा धुमाकूळ, पावसामुळे खरीप पिकांसह संत्रा पिकांचं मोठं नुकसान. सोलापूरच्या पंढरपूरमधील करमकम ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थांचं हलगीनाद आंदोलन, आवास योजनेतील हक्काची जागा मिळावी अशी नागरिकांची मागणी. गोंदियाच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचा मोटारसायकल मोर्चा, विविध मागण्यांना घेऊन हजारो शिक्षक मोर्चात सहभागी, चिंधीची वेशभूषा घालत शिक्षक मोर्चात सामील. पुण्याच्या भोरमधील महसूल विभागातल्या कोतवाल संघटनेचं कामबंद आंदोलन, कोतवाल कर्मचाऱ्यांना शासनाने चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्याची कर्मचाऱ्यांची मागणी. अमरावतीतील प्राथमिक शिक्षकांकडून पाळण्यात आला संप, शिक्षकांवर लादण्यात येणाऱ्या अशैक्षणिक कामांच्या निषेधार्थ आणि इतर विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील 1500हून अधिक शाळा ठेवण्यात आल्या होत्या बंद. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या वतीनं एक दिवसीय कामबंद आंदोलन, जुनी पेन्शन लागू करावी आणि शिक्षणाव्यतिरिक्त काम बंद करावं या मागणीसाठी शिक्षक आक्रमक, शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन. बुलढाणा जिल्ह्यातील 6500 शिक्षकांचा शिक्षक संपात सहभाग, प्राथमिक शिक्षकांच्या संपामुळे जिल्ह्यातील 1500 जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळा बंद ठेवण्यात आल्या. अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षक संघटनेच्या वतीनं मोर्चा, विविध मुद्द्यांवरून आज राज्यभरातील शिक्षक रजेवर. भंडाऱ्याच्या तुमसरमधील अंगणवाडीत अळ्या असलेल्या निकृष्ट आहाराचा पुरवठा, महिला बचत गटाकडून शिळं अन्न दिलं जात असल्याची तक्रार, नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष. अहमदनगरच्या शिर्डीत विदेशी साई भक्तांच्या संख्येत वाढ, विविध देशातील 15 भाविकांनी घेतलं साईबाबांच्या समाधीचं दर्शन. परभणीत भाज्यांच्या दरात वाढ सुरूच, पावसाळ्यात आवक कमी असल्यानं दर गगनाला भिडले. जम्मू काश्मीरमध्ये आतंकवाद्यांसोबतच्या चकमकीत बुलढाण्याच्या पळसखेड इथल्या दीपक बनसोडे यांना वीरमरण, मुळगावी शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार. 9व्या दिवशी मनोज जरांगे पाटलांचं उपोषण स्थगित, ज्यांनी त्रास दिला त्या सर्वांना सरळ करणार, जरांगे पाटलांचा इशारा.